तर माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालेला आहे। नाशिक पोलिसांचं हे पथक आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती आहे आणि त्या ठिकाणीच आता पोलिसांचं हे पथक दाखल होणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय कोकाटेंच्या अटक वॉरंटची ही कॉपी झी24 तासच्या हाती लागल्याची देखील दृश्य आपण पाहतोय। तर दुसरीकडे लीलावती रुग्णालयामध्ये देखील आता माणिकराव कोकाटे यांचे समर्थक नातेवाईक हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। नाशिक पोलिसांचं पथक तिकडे नाशिकवरून रवाना झाल्यानंतर आता लीलावती बाहेर देखील गर्दी वाढत असताना आपण पाहतोय। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। कपिल, कशा पद्धतीने घडामोडी घडतायत? कारण आता नाशिकवरून पोलिसांचं पथक रवाना झालंय। दुसरीकडे आता माणिकराव कोकाटे यांना भेटण्यासाठी त्यांचे समर्थक असतील, नातेवाईक असतील, ते देखील लीलावतीकडे यायला सुरुवात झाली आहे। नक्कीच कोकाट्यांची जे जावई आहेत ते इथे दाखल झालेले आहेत। त्यांच्याबरोबर काही समर्थक हे आलेले आहेत। तो बघू शकतो माझ्या मागे हालचाली सुरू झालेल्या आहेत। या लीलावती इस्पितळामध्ये पाहिलं तर त्यांचे जावई, त्यांचे कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत आणि काही वेळापूर्वीच तुम्ही बघितलं असेल नाशिकमधले दृश्य, 4 ज्या गाड्या आहेत क्राईम ब्रांचच्या नाशिकच्या त्या निघालेल्या आहेत आणि त्या काही वेळात इथे पोहोचतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या 4 गाड्यामध्ये जे अधिकारी आहेत ते थेट पहिले जे डॉक्टर जे उपचार करतायत कोकाट्यावर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। त्यांच्याकडे विचारपूस करणार की कोकाटे नक्की काय झालेलं आहे, त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे उपचार सुरू आहेत, काही सिरियस गोष्टी तर नाही आहेत, या सर्व गोष्टींचा विचार केला जाईल आणि त्या गोष्टीवरती डॉक्टर काय से देतात याच्यावर डिपेंड असणार आहे का जे कोकाटे आहे यांची पुढची काय स्टेप असणार आहे। जर कोकाट्यांना इथेच ॲडमिट करायचं आहे किंवा कोकाट्यांना मग अटक करायचं, हे डॉक्टरांच्या सेवर डिपेंड असणार आहे। डॉक्टर काय बोलतायत, डॉक्टरची उत्तर काय येतं ह्याच्यावर डिपेंड असणार आहेत। तर अजून एक माहिती समोर येते, अटक हो कारण अटक नाही झाली तरीही नाशिकचे काही पोलीस इथे थांबणार आहेत। त्यांची पाळत कोकाट्यांमध्ये असणार आहे। त्यांच्या रूमच्या बाहेर ते गस्त घालणार, त्यांची पूर्ण राखण करणार, म्हणजे त्यांचे वॉच ठेवणार आहेत का काय हालचाली होत आहेत, कोण भेटायला येणार आहेत, त्यांची सुधारणा होते का त्यांच्या तब्येतीमध्ये, या सर्व गोष्टी समोर येणार आहेत। त्यामुळे एक महत्त्वाची अपडेट समोर येते का जे पोलीस जे वर्ग आहेत, एक कर्मचारी, पोलीस कर्मचारी ते त्या रूमच्या बाहेर थांबणार आहेत। नाशिक पोलिसांच्या गटातला कोणतरी एक अधिकारी थांबणार आहे अशी महत्त्वाची सूत्रांची माहिती समोर येते। त्यामुळे एकंदरीतच काही वेळातच आता 4 गाड्या निघालेल्या आहेत। निश्चितच कपिल, मी थोडंसं थांबवतोय। सध्या काँग्रेसचे नेते सचिन सावंत देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन सावंतजी, अजित पवारांनी कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि तो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे देखील पाठवलेला आहे। कसं पाहताय तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे? आता ही जी काही उपरती आलेली आहे ती कायद्यानं दट्टा दाखवल्यानंतरच आलेली आहे। त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, याच्यात काही शंका नाही। आताही आपण पाहत असाल की रुग्णालयामध्ये जे दाखल करण्यात आले त्या अटकेपासून कसं टाळता यावं याच्यावरती चिंतन सुरू आहे। त्यातला एक हातखंडा म्हणून आपण पाहावं लागेल। परंतु भारतीय जनता पक्ष आपल्या मित्र पक्षांसाठी एक वेगळा न्याय देतो आणि विरोधकांसाठी वेगळा न्याय देतो, हे देखील समोरच आलेलं आहे ना। एकंदरच राहुल गांधीजींच्या वेळेला त्यांच्याबद्दल अशा तऱ्हेचा निकाल आणला गेला आणि त्यानंतर तात्काळ त्या निकालाच्या प्रतीची वाट न बघता त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं, त्यांना त्यांच्या घरातनं बाहेर काढण्यात आलं आणि आता इथे दुसरीकडे शेवटच्या क्षणापर्यंत वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। त्यामुळे हे सगळं जे चाललेलं आहे ते लोक पाहत आहेत। सचिन सावंतजी, त्यांच्या तब्येतीचं कारण देखील दाखवलं जाऊ शकतं त्यांच्या वकिलांच्या मार्फत। त्यांना जो त्रास होतोय, त्यांना प्रकृती त्यांची ठीक नाहीये, तो देखील युक्तिवाद केला जाऊ शकतो पोलिसांच्या समोर। तो नेहमीचा युक्तिवाद आहे, त्याच्यात काही नवीन नाही आहे। आता त्यांना पुढच्या न्यायालयामध्ये जाईपर्यंत आपल्याला मुभा घ्यायची आहे, त्यामुळे हा राजकीय आजार आहे, काय हरकत नाही, आमचं म्हणणं नाही त्याला। तो त्यांचा कायदेशीर मार्ग असावा, परंतु त्यांची हकालपट्टी कालच झाली पाहिजे होती। त्याची आता ज्या पद्धतीनं वाट बघण्याचा प्रयत्न झाला ते 19 तारखेपर्यंत वेळ काढण्याचा प्रयत्न होता त्याच्यामधून। निश्चित सचिन सावंतजी, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी। तर कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारल्याचं अजित पवार यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विट आपण बघितलंय। दुसरीकडे आपण पाहतोय आता घडामोडींना काहीसा वेग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिक पोलिसांचं पथक हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे देखील आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। शिंदेजी, कोकाटे यांचा राजीनामा आता अजित पवारांनी स्वीकारलाय आणि तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे देखील पाठवलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया? हा मला माहित नव्हतं, पण मला एका चॅनलवरून असं कळलं की त्यांनी अगोदरच 19 तारखेलाच जेव्हा हे प्रकरण झाल्याबरोबर कोर्टाचा निर्णय झाल्या राजीनामा दिला होता
आता तो राजीनामा न स्वीकारता फक्त त्यांची खाती काढून घेतली असेल तर मला वाटतं की यामध्ये फार मोठे आक्षेप अशा प्रकारचा दुर्लक्षितपणा किंवा मुद्दाम चालढकल करण्याचा प्रयत्न होतो का अशा प्रकारची शंका उपस्थित होते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कोर्टाचा आदेश मानायचा का नाही मानायचा हे आता सध्याच्या सरकारमध्ये मला वाटतं हुकुमशाही आलेली आहे. केंद्रात राज्यात तशा प्रकारची प्रक्रिया चालू आहे. तुम्ही एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. परवाच्या दिवशी ज्या वेळेला नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला कोर्टाने हस्तक्षेप केला आणि काही निवडणुका चुकीच्या पद्धतीने जात आहेत म्हणून त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी स्थगिती देण्याचा प्रयत्न केला. त्याच निवडणुकीला परत काल कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन निवडणूक आयोगाचा असलेला अधिकार हा अंतिम असेल त्याला अपील करता येणार नाही असा बदल जर करण्यात येत असेल तर कोर्ट वगैरे हे न मागता आम्ही करेल तो निर्णय अशा प्रकारची प्रक्रिया सध्या चालू आहे. त्यामुळे मला वाटतं की आता जरी निर्णय घेतला तर उशिरा सुटलेलं शांतपण आहे. मला वाटतं त्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणाने आता पुढील कारवाई करायच्या बाबतीत मला निर्णय घेतला असेल तर ते योग्य घेतला. हो, पण त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची देखील खरं तर आता विरोधकांकडनं मागणी सुरू झाली आहे. नाही आता असं आहे की कोर्टामध्ये अजून त्यांना अपील करायला संधी असते. जर एखाद्या गुन्ह्यामध्ये त्यांना शिक्षा झाली तर त्यांची आमदारकी पण जाऊ शकते अशा प्रकारचा नियम बोलला जातो. मला वाटतं की तशा पद्धतीचा निर्णय हा कायदेशीर अभिप्रेत आहे. माझ्या माहितीप्रमाणे मागणी करणं हा आमचा विरोधकांची मागणी असतेच. आता त्यांनी अपील केल्यानंतर ती सुद्धा अर्ज जर फेटाळला गेला तर त्यांना राजीनामा हा 100% द्यावा लागेल. निश्चितच. शशिकांत शिंदेजी, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी.